नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मित्रांनो स्वागत आहे. अतिशय खेदजनक किळसावणारी गोष्ट, संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणारी जी गोष्ट आहे, जी आपल्या फलटण तालुक्यामध्ये घडलेली आहे. म्हणजे खूप मानहानी झाली म्हणावी लागेल महाराष्ट्राची पूर्ण या घटनेने, जिला खूपच भयानक दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. तर मित्रांनो, चला आपण आज बोलणार आहेत तीन पात्र. एक की वय वर्ष 26 असणाऱ्या आपल्या डॉक्टर संपदा, ज्या मेडिकल ऑफिसर म्हणून 2 वर्ष अगोदर फलटणच्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी त्या कार्यरत होत्या. आणि असे 2 नराधम आहेत. तर आपण त्यांच्याविषयी माहिती घेऊ आणि ही केस काय आहे, नेमकं याच्यातलं सत्य काय, की कशासाठी ही घटना घडली आणि काही लोकांनी काय वळण देतात ह्या गोष्टीला. तर आपण या गोष्टीवरती या ठिकाणी एक झलक तर टाकणारच, पण त्याआधी बघूया आपण हे 3 पात्रांभोवती जो हा केस चाललेला आहे किंवा जी तपासणी चालू आहे त्याच्याबद्दल पाहूया आपण. तर चला, तर ते कोण 3 पात्र आहेत. ही आहे मित्रांनो महाराष्ट्राची रणरागिणी डॉक्टर संपदा मुंडे. हा आहे तो लिंग पिसाट नराधम PSI गोपाळ बदने. आणि हा जो आहे हा आहे प्रशांत बनकर. हा नराधम IT मध्ये कामाला आहे. IT इंडस्ट्रीला काळिंबा फासणारा हा एक नराधम. तर मित्रांनो, तुम्ही हे 2 जण पाहिले असतील, हे 2 हरामखोर ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं नाव बदनाम केलं. आज सर्व ती म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून फक्त यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. तर मित्रांनो, आता जे डॉक्टर आपले संपदा आहेत, ज्या मेडिकल ऑफिसर होत्या, त्यांचं जे त्यांनी जे आत्महत्या केली आणि जे त्यांनी हातावर लिहिली होती या नराधमांची नावं, आणि त्यांच्याबरोबर काय झालं की त्यांना वाटलं की जर ह्या चिठ्ठ्या लिहिलेल्या 4 चिठ्ठ्या पोलिसांना सापडलेल्या आहेत, ह्याच्यामध्ये काही जर फेरफार झाला किंवा ह्या जर गहाळ झाल्या गेल्या, त्यामुळे त्यांनी हातावरती ह्या 2 इसमांची नाव लिहिली होती की ज्याच्यातला एक जो PSI आहे, जो पोलीस प्रशासनाला पूर्ण काळिंब फासला त्याने, असा तो ज्याचं नाव गोपाळ बदने, त्याने 5 वेळा बलात्कार केलेला आहे त्यांच्यावरती. आणि त्याची लास्ट लोकेशन पंढरपूर आणि नंतरची लोकेशन जी होती ती बीड मधली होती, परळीची. कारण हा सुद्धा हरामखोर परळीचाच आहे. आणि जे आपल्या डॉक्टर संपदा आहेत, त्या बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामधून फक्त 26 वर्षाची ही तरुणी, जी संपूर्ण आपल्या बीडचं नाव करत होती, महाराष्ट्राचं नाव करत होती. बऱ्याच लोकांनी याला जातीवादी रंग द्यायचं पाहिलं. या सिस्टम मध्ये काम करणाऱ्या, भ्रष्ट सिस्टम मध्ये काम करणारे लोक म्हणले की ही बीडची आहे, इकडची ती. मित्रांनो, असं काही नाहीये. याला जातीयवादी रंग देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी आता होणार आहे. याच्यात बरेच खासदारांचा उल्लेख केला जातोय, त्यांच्या PMचा उल्लेख केला जातोय. त्याच्यानंतर काही सिव्हिल जे अधिकारी आहेत, त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाचा सुद्धा याच्यामध्ये बराच उल्लेख आहे. आता याची तपासणी SIT समिती, हे जे काय होणार आहे ते आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर सांगितलंय कडक कारवाई करू. त्याच्यानंतर शंभूराजेंनी सुद्धा सांगितलंय आम्ही याच्यावरती खोलवर जाऊन कारवाई करू. तर मित्रांनो, हे झालं का प्रकरण? आपल्या ज्या संपदा ताई आहेत, यांनी आपलं आयुष्य का संपवलं? तर ज्यावेळी त्या फलटणला आल्या होत्या, ज्यावेळी त्या कार्यरत होत्या नोकरीत, त्यावेळी जो दुसरा नराधम आहे, IT पार्क मध्ये काम करणारा, हा एक साध्या चेहऱ्याला असणारा हा नराधम, त्याच्या तिथं त्या भाड्याने राहत होत्या. तर त्यावेळी ज्यावेळी याच्याकडे सुट्टी असायची त्यावेळी तो तिथे जायचा गावी आणि त्यांना मानसिक शारीरिक असा छळ करायचा, असं त्यांनी स्वतःच्या हातावरती लिहिलेलं आहे. आता ते तर पोलीस तपासणीत तर काही म्हणजे निष्पन्न होणारच आहे इथून पुढे काय काय घडलेलं आहे. आणि त्याला आता जवळजवळ म्हणजे आजच त्याला सातारा पोलिसांनी पकडलेला आहे. त्याच्यानंतर हा दुसरा जो आहे, हा बदने हा फरार आहे, कारण तो पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. पोलीस क्षेत्राचे त्याला काही धागेदोरे माहीत असल्यामुळे तो त्याचा गैरवापर करून आणखी फरार होत आहे. पण त्याला आता या ठिकाणी निलंबित केलेलं आहे आणि त्याला कठोरातली कठोर म्हणजे जवळजवळ फाशीची शिक्षा व्हावी असं संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांचं मत आहे. आता हा सगळा प्रकार झाला का? तर याच्यामध्ये काय असतं की जे राजकीय काही नेते आहेत, आता ऍक्च्युली संपदाताई मुंढेंचा
आणि ह्या राजकीय लोकांचा संबंध कशामुळे आला, त्यांचा मधला दुवा आहे गुंड. तर या काही गुंडांना पॅरोलवर सोडण्यासाठी की यांनी फिट सर्टिफिकेट द्यावं लागतं. जे मेडिकल ऑफिसर तिथे कार्यरत असतात त्यांनी फिट सर्टिफिकेट द्यावं लागतं. परंतु हे न दिल्याने, ज्याला आपण होमिसाइड होमिसाइड हा शब्द त्या पत्रामध्ये उल्लेख पण आहे की त्यातलं होमिसाइड तुम्ही काढून टाका, म्हणजे हे ज्याने खून केलेलं आहे ते काढून टाका. म्हणजे त्याने बाहेर किती जाऊन धिंगाणा केला तरी या राजकीय लोकांना काही फरक पडत नाही. परंतु त्यांचेच काही मुंबईला नातेवाईक जे या सिस्टम मध्ये कामाला आहेत संपदाताईंचे, त्यांनी सांगितलं की होमिसाइड जर तुम्ही यातून ओघळला हा शब्द तर तुम्ही स्वतः अडचणीत येऊ शकता, त्यामुळे तुम्ही तो ओघळू नका. तर आपली या 26 वर्षीय तरुणी जी आपल्या महाराष्ट्राची रणरागिणी होती, तिने याला नकार दिल्यामुळे तिला टॉर्चर करण्यात आलं त्यांच्या सिस्टीम मधून. पोलिसांनी सुद्धा त्याच्यावरती चौकशी बसवली की ह्या मुद्दामून पोलीस प्रशासनाला त्रास देतात, त्यांच्याच खात्यातील लोकांनी त्यांनाच त्रास द्यायला सुरुवात केली. का कोणी राजकीय पॉलिटिकल जे लीडर आहेत त्यांच्या पीए लोकांनी सांगितलं की तुम्ही बीडचे आहात, मुंडे आहात. आता हे सांगितलं गेलेलं आहे, लिहिले गेलेलं आहे, त्यांच्या पत्रात लिहिलं गेलेलं आहे. पण आता याला कितपत कुठलं वळण देणं योग्य आहे हे आपण जाणून घ्या. याला कधीही राजकीय वळण देऊ नका. कारण एक 26 वर्षाची जी मेडिकल ऑफिसर आहे ही सुशिक्षित आहे, ही काही असुशिक्षित नाहीये. त्याच्यावरती जो अन्याय झाला हा संपूर्ण महाराष्ट्राच्या मुलींवरती अन्याय झालेला आहे. तुमच्या माझ्या मराठा कुठलाही समाज असू द्या, संपूर्ण समाजावरती झालेला अन्याय आहे. त्याच्यामुळं तिला जे टॉर्चर केलं जात होतं, तू अशी आहे, तू तशी आहे, हे त्याच्यानंतर तिने बऱ्याच वेळा त्यांच्या म्हणजे जे काही वरचे अधिकारी असतील त्यांना कळवलं की मला हे टॉर्चर होतंय, की मला सांगितलं जातंय की हे होमिसाइड शब्द काढा, किंवा एखादा आरोपी फिट नसताना सांगितलं जातंय फिट म्हणून लिहा, कारण त्याला पॅरोलवर बाहेर सोडायचं असतं. आणि हेच जे पॉलिटिकल जे लोक आहेत, जे हरामखोर लोक आहेत, यांनी आपली जी पोळी आहे तव्यावर भाजण्यासाठी आजपर्यंत कुणाचाही विचार नाही केलेला. तर ही काय 26 वर्षीय तरुणीचा मित्रांनो काय विचार करणार आहे? त्याच्यामुळं या गुन्ह्यात जे जे सापडतील याचा तपास सुद्धा चांगल्या पद्धतीने व्हावा अशी मी आपल्या युट्यूब फॅमिलीच्या वतीने देवेंद्र फडणवीस जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या चरणी करतो. कारण हे असं कृत्य खूप भयानक झालेलं आहे. कुठलाही अधिकार, कुठलाही तुमचा आमदार असो, खासदार असो, त्यात कुणालाही सोडू नका. कारण ही गोष्ट परत होऊ नये म्हणून. कारण आता कुठल्या तरी निवडणुका लागणार असतात, मग ते पॅरोलवर यांना 2-2, 4-4, 5-5, 6-6 महिने बाहेर काढलं जातं आणि दहशतवाद निर्माण करून किंवा ह्यांचे काही लागेबांधे असतात, ह्यांनी या गुंड लोकांनी ह्यांच्यासाठी काहीतरी खून काहीतरी केलेलं असतं. त्याच्यामुळं ह्या लोकांना बाहेर काढण्यासाठी ह्या लोकांची तडफड चालू असते. आणि असा या आपल्या 26 वर्षीय मेडिकल ऑफिसर संपदा मुंडे यांना सगळ्यांनी घेराव्यात धरून त्यांना या ठिकाणी आत्महत्येस प्रवृत्त केलेलं आहे. आणि जे जे कोणी असतील या सिस्टीम मध्ये, म्हणजे त्यांना जे 498A आत्महत्येसाठी त्यांना प्रवृत्त केले गेलेले, त्यांनी आत्महत्या केलेली नाही, त्यांचा इतका छळ होता. त्यांनी बरेच त्यांच्या नोट्स पण लिहिलेल्या आहेत. आता त्या नोट्स किती घाळ होतील किंवा किती सापडतील किंवा किती कोण पोलीस प्रशासन, कारण याच्यात कायद्याचा रक्षकच हा भक्षक बनलेला आहे. त्यानेच 4-5 वेळा यांच्यावरती बलात्कार केलेला आहे. आणि या बदनेचं रेकॉर्ड असं आहे की इतर चॅनेलच्या माध्यमातून सुद्धा मी पाहिलं की हा तिथे येणाऱ्या म्हणजे फिर्याद घेऊन येणाऱ्याला, फिर्यादीला सुद्धा डोळे मारायचा. त्याच्याबरोबर एकदा एक नवरा बायको गेली होती, त्यांच्यावर डोळे मार, काही कर, त्यांना अशील चाळे कर आणि वरून त्यांच्यासाठी पैसे मागायचे. असे अधिकारी, भ्रष्ट अधिकारी हे पैसे देऊन ह्या सिस्टीम मध्ये सामील होतात आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून या गोष्टी घडत राहतात. मित्रांनो बघा, एक जो रक्षक होता आणि दुसरा जो होता तो आयटी मध्ये एक चांगल्या पदावरती कार्यरत होता. म्हणजे अशा सुशिक्षित लोकांना सुद्धा ही दुर्बुद्धी सुचती आणि एका बालिकेचा छळ याच्यात केला जातो. अहो, शिकण्यामध्येच तिची जवळजवळ 22-23 वर्ष गेली आणि तात्काळ ती मेडिकल ऑफिसर पण झाली. 2 वर्ष कार्यरत फलटण मध्ये असताना सुद्धा या तरुणीवर वारंवार अत्याचार होते, मानसिक छळ होत होता त्यांचा. त्यांनी सांगितलं त्यांच्या हातावरती की हा जो इसम आहे ज्यांच्या तिथे त्या राहायच्या, प्रशांत बनकर, तर तो वेळोवेळी मानसिक शारीरिक छळ द्यायचा का, अजून काय त्याने काय केलेलं आहे, 376 सारखा काही मोठा गुन्हा आहे का, याची सुद्धा पोलिसांनी
सखोलतेने चौकशी करावी, कारण ह्याच्यातून जे सत्य बाहेर येईल त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टावरती चालवून कमीत कमी यांना फाशीची शिक्षा व्हावी मरेपर्यंत, अशी सर्व महाराष्ट्राची इच्छा आहे मित्रांनो या ठिकाणी. अशा या आपल्या फलटणमध्ये उपजिल्हा जे हॉस्पिटल आहे या ठिकाणी कार्यरत करणारे आपल्या ताई संपदाताई यांच्या आत्म्याला परमेश्वर शांती लाभो आणि त्यांना न्याय मिळो, हीच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. मी आणि माझ्या युट्यूबचे जे काही फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्या वतीने. चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि नक्की लिहा की हे दोन नराधम यांना कुठली शिक्षा झाली पाहिजे. आणि जो कोणी पॉलिटिकल लीडर असेल, जोही कोणी असेल, या सिस्टम मध्ये जोही कोणी येईल त्याला सुद्धा परमेश्वराने या ठिकाणी सोडू नये, अशी आपण सर्व मिळून परमेश्वराला प्रार्थना करू. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.